Sunlit Neo. जय भीम. मी हंसिनी. सम्यक न्यूज लाईव्हच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. ठळक बातम्या पुढील प्रमाणे. हैदराबाद करावी आणि ती जर केली तर स्लीपर कोच लावून स्लीपर कोचची वंदे भारत मुंबई ते हैदराबाद न्यावी असा एक प्रस्ताव आम्ही त्या ठिकाणी मांडलेला आहे. पुण्याची गाडी चालली आपली हडपसरपर्यंत, हडपसर पण न नेता ती पुण्यामध्येच राहिली पाहिजे पूर्वीप्रमाणे. अनेक लोकांची निवेदनं आलेली आहे की ते फार चुकीचं आहे आणि हडपसर हे गैरसोयीचं आहे, लोकांना जा यायला खूप त्रास होतो आणि मग हडपसरच्या ऐवजी पूर्वीप्रमाणे ते पुण्याला घेण्यात यावं. आम्ही त्याला ही मागणी केली. बऱ्याच ठिकाणी आपण फ्लायओव्हर ब्रिजेस आपण घेतो, एफओबी म्हणजे आरओबी घेतो, आरयूबी घेतो, पण एफओबी घेत नाही. एफओबी म्हणजे लोकांना चालण्याकरता जे लेवल क्रॉसिंग बंद झाल्यानंतर, तर आमचं म्हणणं एवढंच धोरणात्मक निर्णय असा असला पाहिजे की ज्या ठिकाणी लेवल क्रॉसिंग बंद तुम्ही केलं पाहिजे, लेवल क्रॉसिंग बंदच केलं पाहिजे, पण तो करत असताना त्याच्याबरोबर तुम्ही लोकांना चालण्याकरता, पदचाऱ्यांकरता चालण्याकरता आपण फूट ओव्हर ब्रिज हा सुद्धा दोन्ही एकदमच मंजूर केलं तर वेगळी मागणी करण्याची गरज पडू नये. बऱ्याच ठिकाणी आपले लेवल क्रॉसिंग बंद केले, पण लोकांना पर्यायी मार्ग जाण्याकरता, चालत जाण्याकरता काही शिल्लक राहिलेलं नाही. मग त्याचा धोरणात्मक निर्णय आपण घ्यावं असं मी त्यांना या ठिकाणी सुचवलेलं आहे. रेल्वेचे टॉयलेट्स फार वाईट आहेत, त्यांना सुधारणा करण्यात यावी हा त्याचा महत्त्वाचा मुद्दा होता. शौचालय फार खराब आहेत, मेंटेन नाही आहेत, काही तो मुद्दा आम्ही घेण्यात आला. आणि विशेषतः महापरिनिर्वाण दिनानिमित्त लोक मुंबई बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिवसाच्या दिवशी आपण मुंबईला खूप लोक गर्दी असते. आमचं पण एक स्पेशल ट्रेन त्या दिवशी चालू व्हावी, नसेल तर चालू व्हावी, जेणेकरून लोकांना त्रास होऊ नये. आणि विना रिझर्वेशनची गाडी गेली तर फारच सोयीचं, कारण की गर्दी खूप असते, सर्वांना रिझर्वेशन मिळू शकत नाही. त्यामुळे अनरिझर्वड एखादी गाडी तुम्ही नवीन केली किंवा विद्यमान गाड्यामध्ये अनरिझर्वड हे केलं तर लोकांना त्या दिवशी मुंबईला जायला 6 डिसेंबरला मुंबई लोक जातात, 5 तारखेला जातात, 6ला परत. त्यामुळे रेल्वेचा वेळ वाचवून आज जी गाडी सुरू झाली चांगली झाली. विदर्भाला विशेषतः हिंगोली, वसमत, परभणी या सगळी जायला, परभणी नाही, वसमत आणि हिंगोली या जाते, परंतु वेळ फार घेत, मुंबईला जायला फार वेळ लागतोय. दुपारी पोहोचते गाडी ती. त्याच्यापेक्षा आता ही गाडी चांगली झाली म्हणजे ती 40 गावपर्यंत चांगलं झालेलं आहे, पण मनमाडपासून पुढे जायला म्हणजे दुपार होते. त्यामुळे आम्ही म्हणलं रेल्वेची गती वाढवली पाहिजे, स्पीड वाढवली पाहिजे, ज्याच्यामुळे कमी वेळेमध्ये आपल्याला सोयीचं व्हावं, नाही तर त्या लोक पुढे जाणार नाहीत. आणि ही गाडी झाली चांगली, परंतु 40 गावच्या पुढे ही गाडीचा उपयोग कितपत होईल की आम्ही शंका होतो. आणि मग रेल्वेचा गती वाढवण्याच्या बाबतीमध्ये काहीतरी निर्णय घेतला पाहिजे. नांदेड लातूरच्या बाबतीमध्ये आम्ही त्याचं अभिनंदन केलं की त्यांनी बरंचसं काम पुढे गेलेलं आहे. रेल्वे मंत्र्यांचे आणि प्रधानमंत्र्यांचे आणि मुख्यमंत्र्यांचे आभार मानलेत आम्ही की 50% निधी मुख्यमंत्री द्यायला तयार झालेत महाराष्ट्राचे. आणि त्याप्रमाणे आता ते DPR त्यांनी सबमिट केला आहे रेल्वेने केंद्र सरकारकडे, त्याला मंजुरी लवकर मिळेल. आम्ही आशावादी आहोत आणि सकारात्मक आहे रेल्वे मंत्री, त्यांचं माझं 2-3 वेळा बोलणं झालेलं आहे. पण नांदेड बिदर या बाबतीमध्ये अद्यापही राज्य सरकार, कर्नाटक सरकारने काय अनुकूलता दर्शवली नसल्यामुळे तो पैसा कोणी द्यावा, आम्ही सुचवलं कर्ज द्यायला लावा, त्या कर्जातून परतफेड त्यांनी करावी कर्नाटक सरकारने. नांदेड बिदर लाईन ही महत्वाची आहे आणि मग नांदेड बिदर लाईन सुद्धा, नांदेड लातूर ती पण लाईन त्यांनी मंजूर केली. केंद्र सरकार तयार आहे, पण राज्य सरकारकडून त्याच्यामध्ये अजूनही सकारात्मक हे नाही आहे, प्रतिसाद नाही आहे. आणि त्यामुळे आम्ही त्यांनाही भेटण्याचा प्रयत्न, कर्नाटकचे मुख्यमंत्री DK शिवकुमार यांनाही भेटून हा प्रश्न मार्गी लावण्याकरता प्रयत्नशील आहोत. मुदखेडला फुलाचा बाजार मोठा आहे, रेल्वे त्या ठिकाणी कधी थांबते, कधी वेळ कमी मिळतो, कधी वेळेवर जात नाही. त्यामुळे त्याला आपल्याला सुविधा दिली पाहिजे. फर्टिलायझर नांदेडमध्ये येतात, त्यांचं डबल हँडलिंग करावं लागतं. नांदेडला उतरवा, पण ट्रकनी चढवा, दुसरीकडे पाठवा. मग ज्या ज्या ठिकाणी फर्टिलायझरची गरज आहे त्या ठिकाणी रेट पॉईंट वेगळा करावा, जेणेकरून आपल्याकडे जे फर्टिलायझर येतं उतरवण्याकरता डबल परत काही त्याला हे करायची गरज पडू नये. हा त्यातला महत्त्वाचा भाग आम्ही त्यांना सुचवलेला आहे, त्याचा त्यांनी हे केलं आहे. नांदेड रेल्वे स्टेशनचं नूतनीकरणाचं काम अद्यापही DPR स्टेजला आहे. बाकीचे रेल्वे स्टेशन म्हणून आमचं काम मागे पडलेलं आहे. आज फक्त हैदराबादमध्ये 2च डिव्हिजन आहेत. आता विशाखापट्टणम नवीन डिव्हिजन झालं असल्यामुळे नांदेडकडे हैदराबादमध्ये 2च डिव्हिजन बाकी आहेत, नांदेड आणि सिकंदराबाद हैदराबाद. आमचं म्हणणं 3 आहेत, सॉरी, सिकंदराबाद, हैदराबाद, नांदेड 3 डिव्हिजन आहेत. आमचं म्हणलं की नांदेड आता एक उत्पन्नाचं 30% 35% उत्पन्न नांदेड डिव्हिजनचं मिळतं त्यांना. आणि म्हटलं बघ काळजी घेतली पण नांदेड रेल्वे स्टेशन तुम्ही अत्याधुनिक करा, लवकर चांगलं त्याला केंद्राने मान्यता दिलेली आहे, पण अद्याप त्याला गती मिळालेली नाही, हे वास्तव आहे. आणि मग ते काम लवकर व्हावं आमचा हा प्रयत्न राहणार आहे. असे काही विषय महत्त्वाचे आहेत
आणि राज्य राणी एक्सप्रेस आहे, देवगिरी आहे, नंदीग्राम आहेत, तिचे कोचेस फार खराब आहेत. आणि आम्ही म्हणून ते सांगितलं की LHB कोचेस आहेत, LHBची त्या ठिकाणी गरज आहे. जुना डबे आपल्याकडे असल्यामुळे ते गैरसोयीचे लोकांना त्याच्यापासून खूप नुकसान होतं आहे आणि त्यासाठी आपल्याला हे करणं आवश्यक आहे. आणि डबलिंग द ट्रॅकचा आपला विषय आहे. नांदेड ते संभाजीनगरपासून ते पुढे हैदराबादपर्यंत हा जो मधला आहे ते कामाला गती मिळाली पाहिजे. आणि कोण डबल ट्रॅक झाला तर आपल्याकडे अधिकच्या गाड्या आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला देता येतील. बाकी बरेचसे मुद्दे आहेत, पण तुम्ही काही बाकी मुद्द्यामध्ये तो प्रश्न आम्ही काढू वेगळे. पण हे जे आहेत RUB आहे त्या ठिकाणी आपण पाहतोय अंडरब्रिजला पाणी खूप जमतं, पावसामध्ये पाणी वॉटर लॉगिंग होतं आणि त्यामुळे या वॉटर लॉगिंगमुळे लोकांची यातायात बंद होऊन जाते. त्यामुळे म्हटलं ते सुधारली पाहिजेत आणि त्याकरता चांगले कॉन्ट्रॅक्टर्स दिले तर पाण्याचा निचरा होण्याकरता फायदा होईल, काम चांगलं प्रतीच होऊ शकतं असं आम्ही त्यांना सांगितलेलं. त्यामुळे तक्रारी खूप आहेत, पाणी साठण्याचे प्रकार खूप ठिकाणी आहेत आणि त्यामुळे त्याला आपण जर नीट करायचं असेल तर चांगलं प्रतीचं काम व्हावं अशा प्रकारची अपेक्षा आहे. मराठवाडा तेलंगणा जो कनेक्टिव्हिटी जोडण्याचा मार्ग आहे लातूर रोड बोधन हां, हा मार्गाविषयी काय चर्चा झाली आहे? ती पण कानावर घातलेलं आहे. अर्थात आम्ही त्यांना हे सांगितलं, गेल्या वर्षी बैठक झाली नाही त्यामुळे आमचं संधी गेली, पुढच्या 6 महिन्यात अजून एक मिटिंग ठेवा म्हटलं. आणि विशेषतः ज्या गोष्टी रेल्वे बोर्डाशी संबंधित आहेत किंवा अन्य सेंट्रल रेल्वे संबंधित आहेत त्याची एक वेगळी बैठक झाली पाहिजे. इथे घ्या किंवा मुंबईला घ्या, पण आम्हाला आमचे विषय मांडता आले पाहिजेत. तर मला वाटतं की सगळ्याच आमच्या सहकारी मित्रांचे जवळपास सारखेच विषय जाधव साहेबांनी तर परभणी आणि बाकीचे जिल्ह्यात चांगले विषय मांडलेले आहेत. आमचा प्रयत्न आहे की ह्याला प्रतिसाद GM लेवलला जेवढे विषय आहेत, बरेचसे विषय जे आहेत त्याला मान्यता केंद्र सरकार देतं, अनुमती केंद्र सरकार देतं आणि त्यामुळे त्यांच्याकडून अनुमती मिळावी अशी अपेक्षा आहे. आम्ही जे मांडले त्याची नोंद त्यांनी घेतीलच, तर आम्हाला फर्दर त्याचं परसुएशन रेल्वे मंत्र्यांपर्यंत करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. केंद्र सरकार जवळपास दरवर्षी 3,500 नवीन रेल्वे लाईन्स टाकत आहे पूर्ण देशामध्ये. आमचं म्हणणं की आता नांदेड लातूर आणि नांदेड बिदर जर पाहिलं तर फक्त दोन्ही मिळून 250 किलोमीटर होत आहे. त्यामुळे कमी किमतीचं आपलं काम आहे, लवकर होण्यासारखं आहे. नांदेड लातूर तर 2 वर्षाचं काम आहे, नांदेड बिदर झालं तर तेही काम लवकर होऊन जाईल. आणि महत्त्वाच्या मागण्या ज्या आपल्या अनेक दिवसापासून आहेत त्या मार्गी लागतील. लातूरचं काम जवळपास मार्गी लागलेलं आहे, फक्त बिदरचा अडलेला आहे एवढा विषय तुम्हाला सांगायला हरकत नाही. हा बघूया आपले प्रश्न प्रामुख्याने आहे नांदेड डिव्हिजन तोही विषय मांडला आम्ही. नाही, नांदेड डिव्हिजनचा विषय यांना बोलून फायदा नाही आहे. जे गोष्टी सांगून तेच बोललं पाहिजे. आम्ही त्यांना एवढंच सांगितलं, नांदेड जिल्ह्यात ते काही स्टेशन हैदराबादकडे आहे, पुनर्रचना झाली तर मग आता उमरी आमच्याकडे अजून नाही आहे, धर्माबाद आमच्याकडे नाही आहे, उदगीर आमच्याकडे नाही आहे. तर महाराष्ट्रातला भाग जो महाराष्ट्राचा आहे तो तरी नांदेड डिव्हिजनला जोडा असं आम्ही त्यांना मांडलेलं आहे आणि तो लॉजिकल आहे. मला वाटतं ते लक्षात येईल त्यांच्या. परंतु बाकी डिव्हिजन तर मुंबईला जोडण्याचा विषय जो आहे तो धोरणात्मक स्वरूपाचा आहे, यांना बोलून फायदा नाही. पाहत रहा सम्यक न्यूज लाईव्ह. बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.